नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर धरणे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्या धरणे आंदोलनाचा मेन मुद्दा जो आहे तर नागरिकांना जे काही वाढीव जी घरपट्टी जी आहे ती त्याचे बिलं जे आहेत ते नगरपालिकेकडनं देण्यात आलेले आहेत, तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्यासोबत या ठिकाणी सुनीलजी गंगुले आहेत। भाऊ, सर्वात आधी स्वागत आहे आपलं। काय सांगाल आपण या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे? नाही, आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे की गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्ट्या देण्यात येत आहे। तर वाढीव घरपट्टी आली, ठीक आहे, मान्य आहे, 5%, 10%, जसं रेग्युलर याच्यात राहतो तसं न होता 5-5 हजाराचे 25-25 हजाराच्या पट्ट्या आल्या लोकांना। मग त्या लोकांच्या बाजू मांडण्यासाठी आम्ही सगळ्यात पुढे आलो आणि त्यांची बाजू मांडली गेली तरच त्याला न्याय भेटू शकतो। आणि नागरिकांच्या समस्या नगराध्यक्षांपर्यंत पोहोचवणे किंवा शासनापर्यंत पोहोचवणे हे विरोधी पक्षाचं काम असतं, ते आम्ही बजावतोय। लोकांच्या समस्याला आम्ही वाचा फोडण्याचं काम करतो आणि आज सकाळपासून बऱ्याच प्रकारे लोक इथं आले, लोकांनी हरकती पण नोंदवल्या। आता सध्या सकाळपासून आपण या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। काही प्रशासकीय अधिकारी असतील नगरपालिकेच्या वतीने कोणी या ठिकाणी आलेलं आहेत का? कोण नाही आलं। आपण या ठिकाणी जे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे, जो आपला मेन मुद्दा जो आहे तो नागरिकांना वाढीव घरपट्टी जी आहे त्याचे बिलं जे आहेत ते देण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। तर याबद्दल आपलं काही नगरपालिका प्रशासन असेल या आधी त्यांच्याशी काही बोलणं झालं का आंदोलन सुरू करण्याच्या आधी? नाही, त्यांचं म्हणणं आहे की शासनाकडून आलेले ते त्यांनी खाली फॉल केलं, पण शासनाकडून जरी आलेलं असलं तर शेवटी नगरपालिकेने जे काही सत्ताधारी लोक आहे ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज या नगरपालिकेत बसलेले। मग लोकांची 5 हजाराची पट्टी जर 25 हजार झालेली तर सत्ताधाऱ्यांचं काम आहे त्या लोकांना शाश्वत करणे, थोडं बघ पाठपुरावा करणे का त्याची 25ची खरंच वाढलेली का निशा तर करायला पाहिजे का नाही। असं काय झालं का ती 5 ची 25 झाली। आणखी कोणकोणते मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांसाठी आपण या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे? आणि आता महत्त्वाचा विषय म्हणजे कोपरगाव शहराचा जो निगडीत विषय पाण्याचा, की जो पूर्वीचा प्रकार असा होता की ज्यावेळेस 5 नंबर तळ जे आहे कोपरगाव शहरात झालेलं नव्हतं त्यावेळेला अशा भर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 20-20, 25-25 दिवसात पाणी भेटायचं। पण आमदार आशुतोष दादांनी जे 5 नंबरचं तळ केलं त्यानंतर या कोपरगाव शहराला या भर उन्हाळ्यात सुद्धा 3-4 दिवशी पाणी येतं। महत्त्वाचा मुद्दा असा आहे का गेल्या मे महिन्यामध्ये म्हणजे 15 ते 16 काहीतरी तारखेला 5ही तळे भरले गेले आणि त्या दरम्यान असं असतं की ते तळे भरल्यानंतर 2 महिने ते पाणी पुरवठा कोपरगाव शहराला सुरळीत झाला पाहिजे। पण गेल्या आठवड्यामध्ये त्यांचं बघितलं की पाणी संपलं म्हणून त्यांनी जाहीर केलं। तर मग आमचं सगळ्यांना तुमच्या माध्यमातून त्यांना विचारणं आहे की जर 2 महिने जे पाणी टिकलं पाहिजे अशी परिस्थिती असताना असं काय झालं का तुमचं 1 महिन्यातच पाणी संपलं। माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांनी त्यावेळेला, तुम्हीच पत्रकार बंधू, तुम्हाला सगळ्यांना तिथं नेलं होतं त्यांनी, की त्या ठिकाणी 4 नंबर तळे असेल किंवा त्या ठिकाणून एक अनलिगली पाईपलाईन गेली होती आणि पाणी चोरी पकडली होती त्यावेळेला। मग तशाच प्रकारचं काही तर नाही ना, म्हणजे कोपरगाव शहराच्या हक्काचं जे पाणी आहे ते कोणतरी लुटत तर नाही ना। आणि आता लुटणं खूप सोपं झालंय कारण सत्ताच विरोधकांची आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं निरसन झालं पाहिजे। म्हणजे आम्ही विरोधी पार्टी म्हणून त्यांच्याशी बोलतोय, पण आमचं म्हणणं असं आहे का विरोधी पार्टीने जनतेच्या समस्यासाठी भांडलंच पाहिजे, पण हे समोरच्यांना एवढं वाईट नाही वाटलं पाहिजे। जे आम्ही प्रश्न मांडतो हे जनतेचे प्रश्न मांडतो, राजकारण न करता त्या गोष्टीचं निरसन त्या लोकांनी करायला पाहिजे। आणि आणखी पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी नगरसेवक सुद्धा आपल्या सोबत जे आहेत, काय सांगाल आपण या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहात? तर आमचे मित्र सुनील भाऊ गंगुले यांनी जे सांगितलं, कोपरगाव शहरात ही जी वाढीव घरपट्टीचे नोटीस जे आलेले कोपरगाव शहरात नागरिकांना, हे अवाजवी आहे। कारण जी सुविधा नगरपालिकेकडून नागरिकांना पाहिजेत, हवे तसं पाणी, तसं स्वच्छता, तसे काही म्हणजे परिणाम काही झालेले नाही। त्यांनी सांगितलं होतं की 100 दिवसात आम्ही खूप मोठा बदल करू, मात्र 1 रुपयाचाही बदल काही झालेला नाही। आज गाळ मिश्रित पाणी येत आहे, सगळं पाणीमध्ये दुर्गंधी येत आहे। यांनी जे प्रत्येक चौकात नगरपालिकेचे इलेक्शन लागले त्यावेळेस प्रत्येक चौकात त्यांनी सभा घेऊन सांगितलं होतं की बा आपण महिलांच्या नावावर घरं असतील त्यांना आपण घरपट्टी निम्मी माफ करू, तर ते तर काही झालेलं नाही। मात्र त्याच्या अधिक घरपट्टी चौपटपट्टी वाढलेली आहे, याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनात बसलेला आहे। आपल्याला एक सांगू इच्छितो की बा यापूर्वी मी 3ऱ्यांदा नगरसेवक झालो,
ज्या वेळेस पूर्वी घरपट्टी 4 वर्षापूर्वी याची म्हणजे नोटिसा नगरपालिकेने वाटप केले होते. मात्र त्यावेळेस सुद्धा आमदार आशुतोष दादा काळे यांनी या नगरपालिकेच्या ज्या आलेल्या नोटीस आहे त्याला स्थगिती देऊन नगरपालिकेच्या पट्ट्यांना थांबवलं होतं. आज देखील हे थांबू शकतात. यांच्याकडे आता आमदार झालेले आहे, यांची सत्ता आहे, नगराध्यक्ष तेच आहे, नगरसेवक त्यांचे जास्त आहे. तर हे नागरिकांना त्रास देण्याचं जे काम आहे हे विरोधी पार्टीचे करत आहे ते चुकीचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सत्तेवर आहे, तुम्ही याला जाब तुम्हीच द्यावा आणि याच्यासाठी नागरिकांसाठी तुम्ही पुढे यावं. मात्र ते काही न करता ते नोटिसा वाटप करून मोकळे झाले. त्याचा विरोध म्हणून आम्ही सर्व इथं नगरसेवक आणि कार्यकर्ते नगरसेविका आम्ही सर्व माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार सूचनेनुसार आम्ही इथं आंदोलन करत आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं पाठिंबे सुद्धा नागरिकांचे मिळत आहे. लोक फॉर्म भरून जात आहे. तर माझी आपल्या माध्यमातून एक सांगणं आहे, जर ही घरपट्टी थांबली नाही, यांनी जे नोटीस दिलेले ही थांबली नाही, तर यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आणि कोपरगाव शहरवासी सर्व एकत्र येतील आणि यांना जाब विचारतील. साधारणतः या ठिकाणी आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे तर किती नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत, किती हरकती ज्या आहेत ते आपल्याकडे आतापर्यंत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत? आता आम्ही साधारण 12 वाजेपासून इथं म्हणजे साधारण 11 वाजता चालू केलं इथं, तर 1000-1500 लोकांची इथं नोंदी झालेल्या आहे, विरोध झालेला आहे. म्हणजे जे न हरकतीसाठी जे फॉर्म नगरपालिकेने दिलेले आहे ते थांबवण्यासाठी त्याच्या अर्ज 1000-1500 जमा झाले. नक्कीच, धन्यवाद. मंदारजी पहाडे सुद्धा आहेत. दादा, काय सांगाल या ठिकाणी आपण? आज सकाळी पासून आम्ही मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन या ठिकाणी चालू केलेले. आपण बघितलं असेल का या कोपरगाव शहराला मागच्या 1 महिन्यापासून वाढीव घरपट्टीच्या नोटिसा या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याची वाढ कोणत्या पद्धतीची झालेली, त्याचं कुठल्या पद्धतीचं ताळमेळ या ठिकाणी नाही. आपण बघितलं असेल तर माझा एक भाग, आपण ही घरपट्टी जे माणसाला जुनी 6,842 रुपये होती, त्या माणसाला आज संकलित कर 25,916, म्हणजे नेमकी ही पट्टी कोणत्या पट्टीने वाढलेली हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. हे बघा का कोपरगाव नगरपालिकेचं इलेक्शन होऊन आज 6 महिने या ठिकाणी झालेले आणि जे शब्द या कोपरगाव शहराला त्यांनी दिले होते त्याच्यातला एक पण शब्द त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला नाही. आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस कोपरगाव शहराच्या त्यांनी कॉर्नर सभा घेतल्या, त्या प्रत्येक कॉर्नर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं का ज्या महिलांच्या नावावर घरं असतील त्या घराची घरपट्टी आम्ही 50% करू. हे बघा, शब्द त्यांनी दिलेले होते ते शब्द पाळण्याचं काम खरं त्यांचं होतं. गेल्या 6 महिन्यापासून माझ्या अंदाजे 2 ते 3 जनरल बोर्डच्या मिटिंग झाल्या. एका सुद्धा जनरल बोर्डच्या मिटिंग मध्ये त्यांनी तो विषय घेतला नाही का महिलांच्या नावावरचे घर आहे त्याच्यात आम्ही 50% सूट देऊ म्हणून. ते तर वेगळीकडे राहिलं, पण ह्या अशा वाढीव घरपट्ट्या या ठिकाणी लोकांना वाटल्या आणि हा बोजा हा नागरिकांना पडणार आहे. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू केलेले आहे नागरिकांसाठी. पुढचं आपलं आंदोलनाचं जे स्वरूप जे आहे ते कसं असणार आहे? आमचे आंदोलन कंटिन्यू चालू राहणार. जनतेला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालू ठेवू. आजपासून जे पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे, तर या संदर्भात आमदार सुद्धा जे आहे ते आपल्याच पक्षाचे आहे, तर त्यांच्याकडनं याविषयी सुद्धा काही आवाज जो आहे तो उठवला जाईल का? हे बघा, तुम्ही बघितलं असेल का मान्य या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे साहेब ज्यावेळेस कलेक्टर साहेब या ठिकाणी आले होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला होता आणि आता मागं 2-3 दिवसापूर्वी त्यांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटून का कोपरगाव शहराची जी आवाजावीची घरपट्टी या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे ती घरपट्टी कमी व्हावी, जी जुनी घरपट्टी होती त्याच पद्धतीच्या नोटिसा या लोकांकडे करावा यासाठी त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. ठिकाणी आपण जर बघितलं काही नगरसेवक महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याचबरोबर सामाजिक काही कार्यकर्ते असतील त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला जे आंदोलनामध्ये सहभाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर प्रामुख्याने त्यांच्याकडनं ज्या मागण्या ज्या आहे त्या याच आहे की नागरिकांना जी वाढीव जी घरपट्टी जी आहे त्याच्या बिलं देण्यात आलेल्या आहे, तर ते कोणत्या अनुषंगाने दिले, कोणता जे कॅल्क्युलेशन आहे, कोणता हिशोब आहे तो त्यामध्ये वापरण्यात आला, तर त्यामध्ये ते बिलं कमी झाले पाहिजे. तर नागरिकांच्या खरं तर समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी आवाज जो आहे तो उठवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे. याच्या माध्यमातून आपल्याकडनं त्यांना आणखी एक सुद्धा जो प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला होता की जे काही पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, आमदार सुद्धा आपल्याच पार्टीचे आहे असं त्यांना
या ठिकाणी प्रश्न करण्यात आलेला होता, पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते सुद्धा या ठिकाणी जो अधिवेशनामध्ये जो आवाज आहे तो उठवला जाईल. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव. कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये. तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांच्या आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण.